11 तो संघ आज खऱ्या अर्थाने ते दोन्ही सामना आज जिंकला आणि टॉप 2 मध्ये जाऊन आपण पाहतो बसला. त्यानंतर पाहिलं गेलं SV ब्लास्टर हा संघ आज बॅकफूट वरती गेला. पण ऑलिम्पिया टायगर्स हा संघाचं कौतुक करूया आणि तो बघतो आपण ऑलिम्पिया टायगर्स हा संघ आपण पाहतो या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं संदीप भाऊ तर पहिली सेमीफायनल या ठिकाणी पाहायला मिळते झांजे ब्रदर आणि ओमसाई. तर सेकंड सेमीफायनल असेल ती म्हणजे निकोप वॉरियर्स आणि ऑलिम्पिया टायगर. अतिशय चांगला सामना दोन्ही सामने या ठिकाणी दोन्ही सेमीफायनल आणि त्यानंतर या स्पर्धेची ज्या आस लागून बसलेली आहे ती म्हणजे फायनल ह्या मैदानावरती होईल. भव्य दिव्य ही स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले आयोजक आणि सन्माननीय रघुनाथजी जोशी साहेब उपस्थित झाले त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. मी दादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि स्कोररसाठी सर स्कोरर मयूर पाटील रत्नदीप भाऊ स्कोररची व्यवस्था करा. स्कोररची अविनाश गवली सुरुवात तिकडून केली आज आपण बॉलिंगला. हा नितीन दादा आपण पाहिलं तर आज कॅमेरा तिकडे घेतला आपण तिथून सुरुवात केली आज. चला धीरज या धीरज गवळी स्कोअरसाठी यायचं आहे. मॅच आहे तुमची ठीक आहे. चला आपले मोठे बंधू कुठे आहेत? अविनाश रघुनाथ गवळी किंवा विराज स्कोररसाठी कोण उपलब्ध असेल त्यांनी यायचे. ज्याची मॅच असेल त्यांनी यायचं नाही. अरे येणार आहे काय कोण आहे चालू झाली रवी या स्कोरिंग चल एक बॉटल बघतो बरोबर जाऊ ना मला नेली बॉटल नेली इकडे आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानाकडे जाऊया सर्वांचं लक्ष घेऊन. मानुली ग्रामपंचायत प्रीमियर लीग वर्ष दुसरे 2026 थरार नवीन वर्षाची नवीन सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. एक अफलातून स्पर्धा या ठिकाणी पाहिली जाते. 4-5 वर्षापूर्वी स्पर्धा 4 वर्षापूर्वी पण म्हटली जाईल 4च वर्ष झाले. वर्षापूर्वी मानुलीच्या त्या ग्राउंडवरती आंब्याचा माल आपण पाहिलं गेलं नदीच्या किनारी कांताचा माल त्या मालावरती आपण पाहतोय. त्या टायमाला आंबा होता तिथे हा कारण तो मैदानाचा होता आणि तिथे आपण पाहतो चांगली स्पर्धा रंगली होती. ती स्पर्धा झाली होती आणि आज पुन्हा एकदा अवसार एक लीग झाली निकोप मोहिले लीग झाली सर्व लीग झाल्या आणि त्यानंतर पाहिलं गेलं आपण सर्व लीग झाल्यानंतर आता एकत्रित लीग ती म्हणजे मानुली ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा आपण पाहतो. अंतिम चरणामध्ये स्पर्धा येऊन ठेवले. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थाने अनिलजी जोशी साहेब असतील आमचे रुपेजी कालेकर मोरे फार्म हाऊस शशी डायरे राज कालेकर प्रकाश डायरे पिंटू दादा मजे असतील बबलू दादा डायरे असतील अनेक मान्यवर आहेत. आपण प्रत्येकाचा वेलो होती त्यांचा उपचार करूया आणि फायनलला जरूर आपण सर्वांचं मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप काही सर्व सहकार्य या ठिकाणी लाखलं गेलंय. आणि खऱ्या अर्थाने पाहतो वरईचं मैदान झांजे ब्रदर्स टीम आणि संघाचा शिपेशिलेदार निखिल पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्राईकला येतो फलंदाज गणेश नॉन स्ट्राईकला संदेश. पहिला चेंडू नॉकआउट राऊंडला सुरुवात झाली. पहिला चेंडू फाईन डिझर मध्ये फटका फाईन शॉट चेंडू जाऊन पोचला सीमारेषेपलीकडे चौकार
आणि हाच प्रकारचा शॉट पाहायला गेलं तर मला लगेच आठवण येते मागच्या सामन्यामध्ये अशाच प्रकारचा चेंडू आला माझ्या मोबाईलवरती पडला, पण मेहनतीचे पैसे आहेत. हा, आणि त्याच्यावरती जी काच लावली ना आपण फक्त आमचे महेश दादा गायकवाड, जे आमच्या भावाचं दुकान आहे रायगड हॉस्पिटल आपल्या सरकारी हॉस्पिटलच्या बाजूला, टोटल कम्प्युटरमध्ये टोटल सोल्युशन वन बाउंड चेंडू उचलतो. आणि त्यांनी जे लावलेली कोबरा ग्लास आहे ना, त्या ग्लासमुळे माझ्या मोबाईलला काहीच झालं नाही. नक्की संदीप भाऊंचे मेहनतीचे पैसे म्हणजे खूप मेहनतीचे पैसे, मंदारचे असतील, संदीप भाऊंचे असतील, अफलातून मेहनत असते. कडक त्या उन्हामध्ये सर्व्हिस टू सर्व्हिस वन, दोन सर्व्हिस, 2-2 पॉकेट घेणं ही तितकी सोपी गोष्ट नाही. आणि दोन पॉकेट नाही आहे सर, दोन पॉकेट नाही आहेत, पॉकेट एकच असणार आहे. गोलंदाज तयार आपण पाहतोय. निखिलचा पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसला गेलाय. नक्कीच या ठिकाणी सेलिब्रेशन आपण पाहतो या ठिकाणी करण्यात आलं. पहिला विकेट आपण या ठिकाणी पाहतो, आपण लाईव्हला पाहू शकता. नाही, सेलिब्रेशन आहे सर, आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. कॅच कलेक्ट केल्यानंतर सेलिब्रेशन त्या ठिकाणी ॲप केलं त्यांनी. आणि गणेश आपण पाहतो माघारी पडला, चांगला सुरुवात केली होती. चांगला धक्का या ठिकाणी, पहिला धक्का उमसाईला दिलेला आहे. काही गमतीचा विषय संदीप भाऊ आपण सातत्याने घेत असतो. गेले अनेक वर्षापासून संदीप भाऊ असेल, मंदार असेल, हा मित्र परिवार क्रिकेट नसेल तर इतर माध्यमातून शाळा समीकरणापासून जोडला गेलेला हा परिवार आहे. आणि सातत्याने त्यांची सहकार्य आणि मोलाची साथ ह्या सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून संदीप भाऊ सारखा एक अनुभवी समालोचक आपल्याला लाभलेला आहे. धन्यवाद संदीप भाऊ. पाहतो चांगला चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते. आणि नेहमीच बॅटकटची अपील स्क्वेअर लेग पंचांकडे ना करताना मेन पंचांकडे केली पाहिजे. आणि नेहमीच वारंवार सर्व सांगतात आणि त्याप्रमाणे पाहिलं गेलं एक अनुभवाचा खेळ आपण या ठिकाणी पाहिला गेला. पहिल्या षटकात आपण पाहतो सुरुवातीला पहिला चेंडू चौकात, त्यानंतर दुहेरी आली, गणेश बाद झाला, तर डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. दीपक या ठिकाणी पाहिलं गेलं नवीन फलंदाज मैदानात रवाना झालाय. वन डाऊनला संदेशच्या साथीला निखिलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, अफलातून चेंडू, सुरेख कामगिरी आपण पाहतो. लगातार चेंडू धाव, पहिल्या 2 चेंडू होती 6 धावा होत्या, त्यानंतर तिसरा चेंडू होती विकेट आला आणि लगातार डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच होम ग्राउंडवरती जर पाहायला गेलं तर कमबॅक कुठे करायचा, कुठला क्षेत्ररक्षणावरती नियंत्रण ठेवायचं, फील्ड प्लेसमेंट कशी असावी, बॉलचा थ्रो कसा असावा, ग्राउंडला सेट कसं करायचं, असं अफलातून निखिलची ह्या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतो. आणि जरूर आपण पाहतो पहिला षटक या ठिकाणी समाप्त झालाय. लगातार सेम लाईन अँड लेंथ, बघा लाईन अँड लेंथ बिघडवली नाहीये, त्याच पद्धती जिथे डॉट चेंडू निघतात त्याच पद्धतीने निखिल गोलंदाजी केली. पहिल्या चेंडू होती फाईन रिझर्वला चौकार होता, तो खराब चेंडू होता. त्यानंतर दुहेरी धावली, त्याच लाईनचा चेंडू होता, विकेट पाहिली गेली आणि विकेट पडल्यानंतर तीच लाईन अँड लेंथ या ठिकाणी ठेवली गेली. जिथून आता तुम्ही सांगितलं मंदारचं, तुम्ही म्हणतो वर्णन केलं, खूप सारं आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही जोडलो गेलोय. पण मानिवली गावची अशी एक पण टुर्नामेंट मी असं सोडलीच नाही. एखादी टुर्नामेंट जर मी नसेल तर असं कधी आत्तापर्यंत घडलं नाही. प्रत्येक टुर्नामेंटला एका ना एका दिवस जरी हजेरी लावायला भेटलंय. फक्त मला दुःख एवढंच आहे का अवसारे गावच्या टुर्नामेंटला मला त्या लीगला यायला भेटलं नाही, कारण ऑलरेडी तारखा बुक असतात. पण मी आयुष्यात प्रत्येक ठिकाणी असून मी बोलतोय का पहिल्यांदा पैसे जर मला कोणत्या टुर्नामेंटमध्ये भेटले असतील, या कॉमिटेटर या पंच ज्या मैदानातून माझं लाईफ सुरुवात झाली असेल ती म्हणजे अवसरेचं मैदान आहे. का पहिल्यांदा पैसे ज्या मैदानात, आणि ती पण मॅच सुरू होण्याच्या अगोदर जी निमंत्रण पत्रिका, कागदा एवढी लांब निमंत्रण पत्रिका असायची, ती पॉकेटमध्ये टाकून दविलीला कुंभारांच्या घरी ती पत्रिका दिली होती आणि तिथून मला सुरुवात झाली होती पैसे यायला. आणि ते गाव होतं ते अवसारे. म्हणजे माझ्या लाईफमधलं पहिल्यांदा जर मला मनी जर प्राईज भेटला असेल, या मनी जर ती बक्षीस भेटली असेल, आमचे संतोष दादा सतीश दादा पण इथे आहेत, सौरभ आहेत, अनेक त्याचे वडील खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं, आम्ही सुरेश दादा या टायमाला आम्हाला माहिती आहे. कारण त्या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका आणि कॉमेडिएटर अशा दोन्ही भूमिका त्यावेळीच पण मी केल्या होत्या. आता त्या गोष्टीला जर विचार केला तर एक 12-15 वर्षाचा कालावधी निघून गेला, पण सुरुवात तिथून झाली होती. आणि ते माझ्या आयुष्याचं खूप मोठं म्हणजे सुवर्ण अक्षरचा दिन तो दिन आहे.
इथे स्वप्नीलचा पहिला चेंडू हाफ टॅकर चेंडू होता, भिरकावला बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करत होता, त्याच्याही डोक्यावरून चेंडू सीमारेषे पलीकडे जाऊन पोहोचलाय. रस मिळती धावलेली धावसंख्या जी थांबली होती ती पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. संदेश आपण पाहतो एक चांगला खेळाडू आहे, एक चांगली कामगिरी आपण पाहतो या ठिकाणी. तर ग्रामस्थ मंडळ वरई यांच्याकडून स्वप्नीलने जर विकेटची हॅट्रिक घेतली तर 1000चा कॅश प्राइज आहे. बघा हाल असतो, आपल्या घरच्या मैदानावरती खेळतो स्वप्नील. ताजे ब्रदर्सची नगरी आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू, या अगोदर पहिलं थोडं शॉर्ट होता, वरती होता चेंडू, त्यानंतर पाहिलं गेलं चेंडू खालवर ठेवला, लाईन अँड लेंथ पाहिली गेली, जिथू थोडी पाठीमागे ठेवली गेली, थोडं चेंडू खेचला गेला. या अगोदर चेंडू पाहिलेला शॉर्ट ठरला होता, तो चेंडू पाहिला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये षटकार आला, स्वतःला कमबॅक केलं आणि कमबॅक केल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी हा डॉट चेंडू, धावसंख्या जाऊन पोचली ती 12. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आहे, भिरकवला डीप मिड विकेट रिझर्व मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय अजय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. या मैदानाचं पाहिलं गेलं 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलं खूप महत्त्वाचे ठरतात, कारण शॉर्ट आपण मध्ये विकेट आहे, त्यानंतर मैदान आपण पाहिलं बाउंड्री लाईन जवळ आहे आणि तिथून 2 धावा घेणं म्हणजे मुश्किल होऊन ठरलं जात आहे. पण त्यामध्ये पण संदेश आणि आपण पाहतोय दीपक, जर पाहिलं गेलं तर आपण कधी भेदभाव करत नाही, पण आदिवासी विभागामध्ये एक चांगली कामगिरी करणारे खेळाडू आहेत आणि आता ह्या मैदानावरती चांगली कामगिरी करतात. शॉर्ट चेंडू बॅकफूट वर याला पंच केला, सूर्यकुमार यादव स्टाईल चेंडू भिरकावला सीमा रेषे पलीकडे. A1 क्वालिटीचा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. नक्कीच चांगला फटका या ठिकाणी बॅटरच्या बॅटमधून पाहायला मिळतो. होम ग्राउंड पिचवरती अभ्यासक्रमामध्ये थोडीशी गडबड वरही संघाची कुठेतरी होताना पाहते. पहिलं षटक, दुसरं षटक, षटक क्रमांक दुसरं, धावसंख्या ही कुठेतरी चांगली आगेकूच करत असताना ओमसाईकडनं पाहायला मिळते. चांगलं गोलंदाजी क्रम आपण पाटीलचं 3 चेंडू बघितले, सुरेख पट्टा, अचूक पट्टा आणि सुरेख चेंडू त्यांनी फेक केली होती. मात्र गोलंदाजी क्रममध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्वप्नील हा टप्प्याचा चेंडू या ठिकाणी जरूर शॉर्ट पिच चेंडू होता, बॅटला फ्रेश त्याला चेंडू आपण होतो एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकीने म्हणजे खराब चेंडूचा समाचार घेता घेता हा फलंदाज आपण पाहतो झेलबाद झाला. आणि खरं तर बघितलं गेलं तर विचार केला हनुमंत, आपण पाहिलं गेलं या मैदानावरती हा शॉर्ट पिच चेंडू खराब चेंडू होता, याचा समाचार घेणं गरजेचं होतं, पण टायमिंग जुळलं नाही आणि संदेश इथे माघारी परतला. म्हणजे आत्ता परत आपण पाहिलं गेलं चांगली कामगिरी करत होता, पण एक खराब चेंडूवरती विकेटही मिळू शकतो. म्हणजे एक खराब चेंडू चांगला चेंडूही बनू शकतो, कारण एखाद्या चांगल्या फलंदाजाला इथे जे धावा खर्च केल्या होत्या ना, त्या धावा आता इथं एवढ्या मानल्या जाणार नाहीत, कारण का त्या धावा पटकवणारा फलंदाज आता पहिल्यांच्या रस्त्याला आहे. नक्कीच ज्यावेळी होम ग्राउंडचा सामना करतो त्यावेळी थोडे विकेटची माहिती असते आणि थोडासा त्या ठिकाणी बॅटर जर आपण पाहिलं तर फुटफोर यूज करण्याचा प्रयत्न करतो. मात्र गोलंदाजाने तो चेंडू हाफ ट्रॅक चेंडू फेकला आणि त्या ठिकाणी ब्रश करून त्या ठिकाणी आपण झेलबाद या ठिकाणी झालं. मात्र स्ट्राईक घेईल पुन्हा एकदा विशाल. हा सुरेख चेंडू ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू, अप्रतिम चेंडू ह्या ठिकाणी मात्र सन्मानपूर्वक कार्पेटच्या साह्याने मिडॉटच्या दिशेने चेंडू खेळून काढून आपलं खातं खोललं ते 1 धावेने आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 1 धावेने 21 या आकड्यावरती. जरूर पहिल्या षटकामध्ये आपण 6 धावा पाहिल्या, या षटकात 15 धावा आल्या. आणि विचार केला तर बघा या मैदानात संजय ब्रदर्स करून इतर विचार केला तर या मैदानाचा आपण विचार करतो. आपण कोणते खेळाडू मोजत नाही आहेत, कारण या मैदानामध्ये पाहिलं गेलं योगेश आहे, संतोष दादा आहे, नितीन दादा आहे, त्यानंतर पहिला आजी आहे, निखिल आहे. हे 5 खेळाडू सांजय ब्रदर्सचे आपण पाहतो जे नेहमीच सांजय ब्रदर्स या संघातून खेळत असतात. म्हणजे अर्धी टीम ज्याला या मैदानाचा पूर्णपणे अनुभव आहे आणि ते या ठिकाणी खेळतात. खऱ्या अर्थ पाहिलं गेलं तर
या 5ही खेळाडूमध्ये पाहिलं गेलं तर योगेश चांगला बॅट्समन आहे, नितीन झांजे ऑलराऊंडर आहे, निखिल ऑलराऊंडर आहे, अजय चांगला बॅटर आहे, संतोष दादा एक चांगला बॉलर आहे. म्हणजे अनेक असे खेळाडू आपण पाहतो या मैदानावरती झांजे ब्रदर्सकडून या ठिकाणी खेळतात. त्यानंतर वरईवाडी आणि अवसरेवाडीचे काही खेळाडू आपण पाहतो यामध्ये खेळतात. यात सगळ्यांना अनुभव आहे या मैदानाचा आणि त्या मैदानाचा अनुभव असल्या कारणाने यांना कुठेतरी इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच्या व्यतिरिक्त जर या खेळाडू विरोधात जर तुम्हाला धावसंख्या उभारावी लागेलच होम साईला, कारण होम पिचवरती धावसंख्येचा पाठलाग करत असताना सायंकाळच्या वेळेमध्ये धावा करणं अधिक सोपं पडलं जातं, कारण जिथे हवेचा जोर असतो त्यासाठी इथे धावसंख्या बनवावी लागेल होम साई 11ला. नक्कीच या ठिकाणी संतोष दादा एक अनुभवी आणि गेल्या अनेक दशकापासून या ठिकाणी खेळत असताना संतोष दादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम चेंडू या ठिकाणी सुरेख चेंडू, पुन्हा एकदा चेंडूची फेक या ठिकाणी जर संदीप पाहिली तर अखूट टप्प्याचा चेंडू कशा प्रकारे फेकायचा. साधारण क्रिकेट विश्वामध्ये ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून आपण बघितलं जी ब्रेटली चेंडू फेक होती त्या प्रकारची संयमी चेंडू फेक या ठिकाणी पाहायला मिळते. खरंच अप्रतिम गोलंदाजी पुन्हा एकदा बॅटरची. जरूर पाहायला गेलं निखिलचं कौतुक करायला लागेल ज्या पद्धतीने चेंडू त्यांनी टाकला गेला आहे. आपण स्मार्ट डिलिव्हरी म्हणतो, परफ्यूम डिलिव्हरी, नाकाच्या समोरून काढणं चेंडूला, चांगली कामगिरी करतो. आत्ता परत 5वा चेंडू लगातारचा डॉट त्यांनी फेकला गेलाय. ओव्हरविथ चेंडू आहे, नितीन झांजे चेंडू खाली येतोय, कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. बघा 6वा चेंडू निर्धाव फेकत असताना निखिल आणि त्याच्यावरती विकेट प्राप्त करतोय. एक अफलातून कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओव्हरचा चेंडू होता, बॅटची आपण पाहतोय एज घेतली गेली, बराच काल चेंडू हवेमध्ये मी सॅटन फटका होता, टायमिंग नव्हतं आणि विशाल या ठिकाणी आपण पाहतो माघारी परतलाय. मोठा झटका असेल, 3रा फलंदाज माघारी परतलाय. धावसंख्या 21 या आकड्यावरती, म्हणजे गणेश, संदेश आणि विशाल हे 3 फलंदाज आपण पाहतो माघारी आला. अजून योगेश, काऊ मिल फॅक्टरी ओनर, आमचे जवळचे मित्र आहेत. योगेश आपण पाहतो अजूनही पवेलियनमध्ये आहे. आज नवीन फलंदाज गेलाय विशाल, त्याचं नाव हे कोण गेलं खेळ तुला माहिती का? त्याला काय विचारतो? न्यू बॅट्समन हा पण योगेश आहे. योगेश लेमा आपण पाहतोय. डॉट चेंडूला निखिलने आपण पाहतो आत्तापर्यंत मनं जिंकलेत. चांगली कामगिरी होम पिचवरती खेळत असताना अतिरिक्त दबाव असतो, कारण आपल्याच घरच्या मैदानावरती खेळायचे, अतिरिक्त दबाव असतो. दबावावरती खेळत असताना एक सुरेख कामगिरी आपण त्याची पाहतोय. निखिल तयार, लगातार निर्धाव चेंडू फेकले गेलेत. विचार केला तर 7वा चेंडू निर्धाव होता आणि 8व्या चेंडूवरती आपण पाहतो निखिलला इथे धाव येते. आत्तापर्यंत निखिलचा जर विचार केला आपण तर त्यांनी चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहतो गोलंदाजी केले, 10 चेंडू फेकलेत आणि फक्त 7 धावा त्याला खर्च करताना आपण पाहिलं गेलं. त्यामध्ये पाहिलं गेलं 2 विकेटी प्राप्त केलेत. म्हणजे आत्तापर्यंतची कामगिरी पाहिली गेली. सलगचा पॉवर प्लेचं षटक, त्यानंतर 2 पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर जितू आदा, त्यानंतर टाकलेले 4 चेंडू आहेत ना खूप महत्त्वाचे. तर 5वा चेंडू आपण पाहतोय, निखिल सज्ज झालाय. दूरवर चेंडू आपण पाहतोय, शपलून केल्याचा प्रयत्न. व्हाईट लाईन आपण ब्रॉड आहे, मोठी आहे, तिथून आपण चेंडू पाहतोय. चेंडू परत पोहोचणं गरजेचं. तुम्ही खडे खेळताना फुटवर्क आपण पाहतो ना, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजामध्ये फुटवर्क खूप महत्त्वाचं असतं. टिकाऊ आजकाल नेटवर्क शिवाय जीवन नाही आणि फुटवर्क शिवाय आपण पाहतो बॅट्समन नाही, या गोष्टी आपण मानल्या जातात. म्हणजे फुटवर्क आणि नेटवर्क खूप महत्त्वाचं ठरलं जातं. चांगला चेंडू, आणखी निर्धाव चेंडू आपण पाहतोय. एकच धाव खर्च केली. मित्रांनो, निखिलची गोलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार डाल्या होऊन जाऊन द्या या ठिकाणी निखिलसाठी. आपल्यातून 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. चला पाणी घेऊन जा लगेच, वेळ जास्त घेऊ नका. बघा, तुम्हाला आराम पाहिजे होता आम्ही आराम दिला, तुम्हाला ब्रेक पाहिजे होता आम्ही तुम्हाला ब्रेक दिला, त्या व्यतिरिक्त आता ब्रेक घेऊ नका. नक्कीच संदीप सर, निखिल अप्रतिम गोलंदाजी क्रममध्ये ज्यावेळी गोलंदाज सामना खेचण्याचा कसा प्रयत्न केला असतो, जसा बॅटर बॅटिंग करत असतो तशी गोलंदाजी क्रम ही खूप महत्त्वाची असते.
ज्यावेळी भारतीय संघाच्या माध्यमातून जसप्रीत बुमराह आपल्या संघात आला आणि तिथून गोलंदाजी क्रमचा जसा क्रम बदलला तसा ह्या वरई संघासाठी अतिशय भेदक आणि अप्रतिम गोलंदाजी निखिल पाटील याची पाहायला मिळाली. 2 षटकं, अप्रतिम षटकं, फक्त 7 धावा, 12 चेंडू आणि 7 धावा. तब्बल 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती ओमसाई संघाचे 22. खरं तर एक षटक हे महागडं षटक पडलं तर एक षटकामध्ये तब्बल 22 ते 25 धावा कुठून काढल्या जातात. परंतु संपूर्ण अंकुश ह्या सामन्यावरती झांजे ब्रदर्सच्या साजेशी अशी खेळी या ठिकाणी केले गेले आणि सुरेख गोलंदाजी करत एकतर्फी या ठिकाणी गोलंदाजांनी आपल्या सामन्यावरती लगाम ठेवलेली ती म्हणजे झांजे ब्रदर्सचा निखिल पाटील यांनी 4थं शतक प्रगती पथावरती गोलंदाजी क्रमवरती पाहायला मिळतील. गोलंदाज आपल्याला नितीनदादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक इतर विविध क्षेत्रामधून तसंच कर्जत क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ते सातत्याने प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून जोडले जातात. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी ही स्पर्धा संपन्न होत असताना आपण कशा प्रकारचं टीमवर्क तयार करायचं, ते टीमवर्क पुढे कसं न्यायचं. खरं तर छोटंसं माझं वरईचं हे गाव असतानाही या संघामध्ये 11 खेळाडू, ते पण तुल्यपान असे 11 खेळाडू त्यांनी तयार केले. जय हनुमान स्पोर्ट कप याच्या माध्यमातून गोलंदाजी क्रमवरती नितीनदादा. हा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउन्स फील्ड त्या ठिकाणी केला जातो. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र थोडीशी गडबड होते आणि फलंदाज या ठिकाणी मात्र रन घेताना बाद होतो. कुठेतरी स्ट्राईक घेऊन मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र दीपकला आउट केला. या ठिकाणी मात्र दीपक या ठिकाणी बाद होतो आणि नॉन स्ट्राईकला येईल तो योगेश काळेकर. खरंच अफलातून फटकेबाजीची ओमसाई संघ हा प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिला 60, 70, 75 धावा कुठून काढत होता, परंतु वरील संघाने या ठिकाणी त्याला अंकुश घातलेला आहे. हा मोठा फटका या ठिकाणी मात्र झेल हवेमध्ये आणि विकेटचं पतन या ठिकाणी पुन्हा एकदा दुसरा धक्का या ठिकाणी देतो नितीनदादा. रत्नदीप अजूनही लेफ्ट बॅटर, अतिशय चांगले बॅटिंग मानवली संघासाठी सातत्याने करत असताना ओमसाई संघाचा धडाकेबाज जोडी अजूनही उपलब्ध आहे. मोठी धावसंख्या खेचून जर काढायची असेल तर या ठिकाणी संपूर्ण धुरा आता रत्नदीप आणि योगेश काळेकर यांच्या खांद्यावर असेल. अजूनही धावसंख्या स्थिरावलेली आहे. कुठल्याही प्रकारची धावसंख्या पुढे आगीकूच न करता धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावलेली आहे. चांगली गोलंदाजी निखिल यांची आपण पाहिली. त्यानंतर गोलंदाजी क्रमवरती धुरा नितीनदादांनी सांभाळली आणि 2 चेंडूवरती एक रनआउट आणि एक झेलबाद असे 2 धक्के ह्या ठिकाणी बॅक टू बॅक ह्या ठिकाणी दिलेले ते ओमसाई संघाला. सर्वच आपण पाहतोय पूर्णपणे मैदानाचा अनुभव असलेले सर्व खेळाडू, चांगली गोलंदाजी आत्तावर पाहिले गेले. टप्प्यावरती रत्नदीपला संधी भेटले. इथे जी चर्चा झाली होती का रत्नदीप पाहिजे मैदानावरती, अशा प्रकारचा चेंडू तो सहजरित्या बाहेर टाकलेल आणि तो रत्नदीप मैदानावरती गेला लट आणि पहिल्या चेंडूवरती झाला शेट. कारण इथे आला षटकार, थेट षटकार ठोकला गेलाय. नक्कीच हाफ टॅकर चेंडू होता आणि गगन भिरारी षटकार या ठिकाणी ठोकलेला आहे. पहिल्यांच्या दिशेने चांगला फटका या ठिकाणी. पहिला चेंडू सेट होऊन आला होता पहिल्यांमध्ये. आपण संदीप सर पाहिलं तर रत्नदीप नाही जरूर. आता बघा निखिल आत्ता परत मैदानातून विकेट किपिंग सोडून पुढे आलाच नव्हता सांगायला, पण आता यावाच भाग पाडला. कारण डावखुर हाताचा फलंदाज आलाय. नितीनदादा आत्तापर्यंत उजव्या हाताच्या गोलंदाजासाठी घातक ठरत होता, पण डावखुर हाताच्या फलंदाजाला कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. 30 धावा इथे उर्फी चेंडू आपण पाहतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही, तू षटकार ठोकणार
त्यानंतर तुम्हाला मी माघारी पाठवणार. या पद्धतीची गोलंदाजी, विकेट टेकर गोलंदाजी या ठिकाणी पाहतो. अफलातून झेल त्या ठिकाणी पाहिलं गेला. फलंदाज बाद, रत्नदीप माघारी. शेराघा भरत आपण पाहतोय सांजय ब्रदर्स संघाकडून अनेक वर्ष सलामीची भूमिका ज्या खेळ आता सराव अभावी थोडा बॅकफूट वरती आहे, पण संघासाठी आज हिरो बनायचे. आज वरई संघ या मैदानावरती खेळतो, सांजय 11 संघ ब्रदर्स संघ खेळतोय आणि त्या विरोधात खेळण्याची संधी भेटल्यानंतर ना हिरो बनण्याची गरज आता आहे. आपल्या संघाच्या विरोधात जेव्हा आपल्याला आपल्या संघात स्थान न भेटत, इतर संघ जेव्हा आपल्याला घेतोय तिथे हिरो बनण्याची जी संधी आहे ती संधी आता आपण पाहतो या ठिकाणी असेल भरतला. नक्कीच या ठिकाणी भाई भाई के साथ भिडेगा हे समीकरण आता पाहायला मिळणार आहे. कारण ज्याचा होम ग्राउंड आहे, ज्याचा होम संघ आहे, ज्या मैदानावरती तुफान फटकेबाजी करण्यासाठी भरत मात्र प्रसिद्ध असतो. गोलंदाज क्रमवरती नितीन दादा. हा चेंडू मात्र डाव्या बाहेर जातो, कुठेतरी लेंथमध्ये बिघाड होते नितीन दादाची. भरत अतिशय बेधडक फलंदाजी गेल्या अनेक दशकापासून. खरं तर परपंचाची जबाबदारी ज्यावेळी संदीप भाऊ हातात येते त्यावेळी क्रिकेटपासून दुरावलेला हा खेळाडू. हा चांगला फटका या ठिकाणी मात्र क्षेत्रक्षेत्र तयार आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद. 3 फलंदाज आपण पाहतोय जो वैयक्तिक बाद केले, रनआउटची विकेट होती. 3 फलंदाज बाद केला आपण पाहतोय. माघारी आपण पाहतो पाठवला भरतला. आता संधी आहे पुन्हा एकदा वरई संघाचा एक अफलातून खेळाडू ओमसा 11 संघाकडून गेलेला भास्कर आपण पाहतोय. आयोजक कमिटी मेंबर आहेत भास्कर आणि दबाव होता कारण बरेच दिवस चालते कारण ही लीग पूर्णपणे कशी पार पाडायची ही जिम्मेदारी होती. लीग होईल का नाही किंवा कशा प्रकारे करायची याची चर्चा भरपूर रंगली होती आणि खऱ्या अर्थाने संकल्प पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. कारण भरपूर जण मला आज भेटले जे कालही मला भेटले म्हणतात दादा तू प्रत्येकाला तुला संधी भेटायला पाहिजे का, तुला तारखा पाहिजे, तू स्पर्धा ठेवायला सांगतो. पण खूप अवघड असतं या गोष्टी. पण संकल्प तुमच्यासारखे जे आहेत ना प्लेयर, जोपर्यंत त्यांच्या ताकद आहे, क्षमता आहे, परफेक्ट नियोजन आहेत ना, या स्पर्धा अशा प्रकारे चांगल्या होतील. फक्त एक निमित्त असतोय दादा, आम्ही बोलतोय कारण आम्ही नेहमीच चांगलं सांगत असतोय किंवा आम्ही बोलत असतोय. काही कारणं आमचं आवडत नसेल बोलणं, पण प्रत्येक गावात जातो. माझं गावात पहिल्यापासून एकच स्वप्न आहे, जरूर आपण या षटकानंतर धावसंख्या 32 4 गड्यांच्या मोबदला झाल्यात. कारण माझं पहिल्यापासून स्वप्न होतं प्रत्येक गावात एक समालोचक असावा का जेणेकरून बघा 2 फायदे होतात. हनुमंता अनेक वेळेला मी म्हणालोय एक समालोचक जेव्हा बाहेरचा येतो आणि एक गावचा असतो त्या दोघांमध्ये पाहतो आपण एक भरपूर काय असतं. एक बघा आयोजकांचं जो मनी पॉकेट आहे तोही वाचला जातो जेव्हा आपल्या गावचा समालोचक असतो. एकच पैसे एक्स्ट्रा दिले जातात. भास्कर यांनी जर षटकार हॅट्रिक मारली तर विक्रांत करून रोख 1000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे, याची नोंद घ्या. भास्करसाठी मात्र वरईकडनंच बक्षीस लागलेलं आहे. हा बरोबर, विक्रम जिया 11 कडून खेळलाय. आज त्याला काहीच करण्याची संधी भेटली नाही. आता भास्करसाठी तू कुछ तो कर बस. विक्रांत याच्याकडून पारितोषिक लागलं गेलं. धन्यवाद विक्रांत. बघूया आपण आसनात तसं नाव चमकायला पाहिजे ना, आता माईकच्या माध्यमातून तरी नाव चमकेल विक्रांत. धन्यवाद. जाऊया आपण पुन्हा एकदा स्कोर कार्ड आपण पाहतोय 32. शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नाही नाव का रे हे बॉलिंगला कोणी वगैरे संदीप. नशीब मिथुन चक्रवर्तीच बोलणार होतो आता. चांगला चेंडू आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर झेल घेण्याचा प्रयत्न होता. सिंगल आली. धावसंख्या 33 आकड्यावरती अजून 5 आपण पाहतो. लगेच टॉस केला जाईल. निको वॉरियर्स वर्सेस ऑलिम्पिया टायगर्स. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं. आपण वेल घ्यायचं नाही. आला अरबाज शेख या ठिकाणी आलाय. अरबाज आणि रोहन हे आमचे खास मित्र आहेत. अरबाज ऑलिम्पिया आणि मॉर्निंग या प्रत्येक ठिकाणी यांची घर आहेत ना. अरबाज नेरलमध्ये मॉर्निंग सोसायटी
आणि अवसर विभागामध्ये ऑलिम्पिया, दोन्हीकडे यांची घर आहेत. म्हणजे दामोत्या परिसरामध्ये पण खेळू शकतात. संदीप सर अरबाज पाहिलं तर ऑनलाईन तो करतोय. ऑनलाईन बिझनेस करत असताना जास्तीत जास्त वेळ मैदानावरती कसा द्यायचा, जेव्हा सातत्याने मी अरबाजशी चर्चा केली काही दिवसापूर्वी, तर त्यांनी सांगितलं दादा मैं ऑनलाइन करता हो, इधर उधर जाने की जरूरत नाही, तो टाइम मिलता है तब क्रिकेट खेळता हो. आणि त्या क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं प्रस्थ अरबाजने या ठिकाणी केलेलं आहे. सुरेख चेंडू या ठिकाणी गोलंदाजी क्रमवरती गोलंदाजाने पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला. आजची स्पर्धा संपन्न होत असताना मी धन्यवाद मानेल माझ्या परम मित्र संदीप यांचे. चांगला चेंडू ब्लॉकमध्ये चेंडू फेकलेला मेडॉनच्या दिशेने चेंडू जातो फील्ड टाईट कंडीकडे, एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा बोट आकाशाकडे. मला वाटतंय कर्जत तालुक्यातील एकमेव समालोचक असा असेल तर तो म्हणजे संदीप गायकवाड. या ठिकाणी मात्र ज्यांनी कबड्डीच्या मैदानावरती अधिराज्य गाजवले असा बॅटच्या साह्याने या ठिकाणी जातील ते म्हणजे किशोर गवळी. गेले अनेक वर्षापासून अनेक बक्षिसं हाणली असा बॅटच्या सहकार्याने मैदानावरती जातो किशोर गवळी. पुढील चेंडू रायटा मोर द विकेट, गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. सामना करील तो किशोर गवळी. सुरेख फटका या ठिकाणी बिना प्रॅक्टिस फटका याला म्हटलं जाईल. टप्पल फटका, बॉल आला आणि त्याला टफली मारली असा टप्पल फटका या ठिकाणी मारलेला आहे. जरूर आपण पाहतो अंडरला अशा प्रकारचे फटके आपण जरूर पाहतोय. आणि किशोरची बात केली तर खऱ्या अर्थाने काल रात्री ते तयार झालेत आणि त्याची तयारी आहे ना ती सकाळपासून आत्तापर्यंत तशीच आहे. मग त्यांनी जे घातलेलं आपण पाहतोय, ज्या पॅड बीड जे लावलेत, हँडग्लोव्ज पॅड, त्यांचे छातीचे पॅड सगळेच आपण पाहतोय, पायांना डोक्यांना ते सर्व त्यांनी तसेच ठेवलेत. तर 5 षटकांचा खेळ समाप्त झाला पण त्याचा काय आता उपयोगच नाही. बॅटिंग त्यांना भेटली नाही आहे. आपण पाहतोय 5 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. धावसंख्या 35-36 धावांची गरज आहे विजयासाठी आपण पाहतोय. आणि या 36 धावा डिफेंड करतील का? ओमसाईकडे त्या पद्धतीचे गोलंदाज आहेत, त्यांना आपण पाहतो त्या पद्धतीची कामगिरी करून सांजे ब्रदर्सला थांबवतील का? आपण जाऊया टॉससाठी. ऑलिम्पिया टायगर संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चला रघुनाथजी जोशी साहेब त्यांचे आपण पाहतो सुपुत्र आणि त्यांच्या सुशन्या म्हणजे अर्थात त्यांच्या मुलाची पत्नी अर्थात कर्जत पंचायत समितीचे विद्यमान सदस्य रेश्मा अनिल जोशी यांच्या माध्यमातून आपण स्पर्धेला आपण पाहतो. खऱ्या अर्थाने जरा टॉस दादा आणि जोशी काकांचं कौतुक करावं का? स्पर्धा कुठे पण असू दे, कान्या कोपऱ्याला आपण पाहतोय. आता सावल्याच्या आपण मैदानावरती पाहिलं गेलं तिथेही पोहोचले होते. सर या ठिकाणी टॉस केला जातो. चला टॉस या ठिकाणी झालेला आहे. बॅटिंग घेतले या ठिकाणी पाहतोय आपण निकोप वॉरियर्स संघाने बॅटिंग करणार आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते ऑलिम्पिया टायगर संघाला. त्या दरम्यान माननीय अनिल जोशी सर या अनुपस्थित आहेत. त्यांचे वडील जोशी काका यांचं या ठिकाणी मानसन्मान केले जाते.
चला चला पहिल्या षटक पहिला गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. दीपकचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू भिरकावलाय अजयच्या बॅट मधून हवेच्या जोर आणि याचा पाहिला गेला. या अजयची ताकद भरपूर टायमिंग आपण पाहिलं गेलं. षटकाराने आपण पाहतोय आपण 35 झाल्या 36 धावांचं लक्ष गाठायचंय. ना पहिला चेंडू षटकार आपण या ठिकाणी पाहतो 6 धावा आल्यात. चला जे आपले पाठीराखे आहेत बघा मॅच बॉल गेलाय आणि बॅटिंग करणारी टीम पण गेली तर चालेल, त्याच्यामधले प्लेयर गेले तरी चालते. योगेश आपल्यातले कोणते प्लेयर जाऊन बॉल शोधला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण नियोजन आयोजन सर्व आपणच आत. चला इथे पाहतोय गणेश होता मिड ऑन डिझेल मध्ये झेल ड्रॉप. निराश नाराज योगेश आपण पाहिलं एसटीच्या पाठीमागे विचार करतोय. हा झेल होणं गरजेचं होतं. चांगला चेंडू होता या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज दीपकचा चुरस आहे तिथे आता. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज सिरीज हे चुरस निर्माण झाले. आता अजून परत विचार केला परफेक्ट खेळाडू भेटला. हा क्या बात आहे. आता चांगली फिल्डिंग केली पण या अगोदर जो झेल घेतला असताना तो सोनेपे सुहागा होता. एखाद्या शाकाहारी जेवणाबरोबर एकादशी ना आज शाकाहारी जेवणाबरोबर स्वीट भेटल्यानंतर बघा काय सूर घेतला आपलातून, काय उडी होती. त्यानंतर पाहिलेल्या रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता आपण जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतो. आपल्या संघासाठी 4 धावा किंवा 3 धावा वाचवताना दिसला अफलातून क्षेत्ररक्षण. नक्कीच या ठिकाणी फ्लिप्सची आठवण काढून दिली. न्यूझीलंडचा फ्लिप्स जसे हवेमध्ये भिरकावतो तसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी गडीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगलं मैदान या ठिकाणी या मैदानाचा चांगला सामना करत असताना चांगली स्पर्धा संपन्न होत असताना मात्र फील्ड प्लेसमेंट अतिशय चांगल्या प्रकारची साथ जर फील्ड प्लेसमेंट आणि रन इन बिटवीन द विकेट असेल तर एकेरी दुहेरीने सहज असा सामना खेचला जातो. मात्र पहिल्याच चेंडूवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती ड्रॉप आणि तिसरा चेंडूही 1 धावेने. हा मात्र दीपकचा सुरेख वेगवान संदीप भाऊ या ठिकाणी पाहिला तरी चांगला रनअप या ठिकाणी त्याचा दिसतोय. चांगली फेक या ठिकाणी गोलंदाजी क्रमवारी पाहायला मिळते. जरूर एक संधी निर्माण करून दिली होती, विकेटची संधी निर्माण करून दिली होती. आतापर्यंत दीपकने चांगल्या गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे, नाही पोहोचू शकला. चेंडू पोहोचू शकला, चेंडू अडवणं बॉडीला लागून घेणं खूप गरजेचं असतं. इथे थोडंसं लक्ष विचलित झालं, बोलतात ना नजर हटी दुर्घटना घटी. इथे नजर हटली गेली चेंडूवरून आणि चेंडू नाहून पोहोचला 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4, चौकार आला. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावरती लागले गेली. खूप बरं वाटत दादा. समोरून आपण कलम, नेरळ रोड, लालपरी एक आठवण राहिली आपल्याकडे बाबा लालपरीची. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे. निखिलच्या बॅटमधून आणखीन एक दमदार फटका पाहिला गेला. सिंगल आली. स्ट्राईक निखिल आपल्याकडे ठेवील. पहिलं षटक या ठिकाणी पाहतो समाप्त झालंय. धावसंख्या 36 धावांचा पाठला करायचं होतं. 12 धावा धाव फलकावरती. आता येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज, म्हणजे बॉल टू रन. प्रत्येक चेंडू मागे धावायची गरज आहे. आता इथून पाहूया धावा कशा आहेत. तुम्ही बघा हवेचा जोर बदलला. तसं ऊन पाहायला गेलं आपण 4 वाजेपासून सावलीमध्ये असतो. 4च्या नंतर स्टेजवरती आपण पाहतोय धूप येते, ऊन लागला जातो, गरमीची वाढ होते. तर आता मैदानात आता गरमी निर्माण व्हायला पाहिजे. 24 चेंडू आणि 24 धावांची गरज. या अगोदर पहिला सामना कालचा पाहिला होता. गणेशने जी चुरस निर्माण करून दिली होती त्या मैदानावरती. तो गणेश या स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे कुठंतरी अतिरिक्त दबाव आपण पाहतो या ठिकाणी दिला गेलाय. कारण इथे हा दबाव कितपर्यंत झेलेल ओमसाई 11. कारण समोर आहे निखिल, अजय, ज्यांना या मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे. 100% योगदान आत्तापर्यंत त्यांनी दिलंय. हे योगदान देत असताना आता येणारे 24 चेंडू 24 धावांची गरज. हे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतील जितू दादा याकडे आता लक्ष.
नक्कीच संदीप सर, ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं विश्लेषण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केलेलं आहे. परंतु या रस्त्यालगत जाणारी लालपरीचा उल्लेख केला, कारण मराठी प्राथमिक मराठी शाळांच्या नंतर हायस्कूलला जे विद्यार्थी किंवा कॉलेजला जातात त्यांच्या आयुष्यातलं पहिलं तिकीट कापलं जातं तर ते लालपरीचं तिकीट असतं. आणि ती लालपरी गेल्यानंतर एक वेगळा रोमांच, एक आनंद व्यक्त होतो की जातो आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. हा सुरेश फटका चेंडू गेला सीमा रेषेपार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा उत्तुंग षटकार, अप्रतिम फटकेबाजी. होम ग्राउंडचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा हा जर पाहायचा असेल तर तो वरही संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतो. कारण आपण रोपच्या माध्यमातून जर पाहिलं तर 2च नावं दिसतात, ते म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ वरई आणि झांजे ब्रदर्स. खरं तर झांजेंचे वरई म्हणून या वरई गावाला उल्लेख केला जातो की ज्या गावात ज्या आडनावाची जास्ती संख्या असते तो झांजे ब्रदर्स नावाने खेळला जाणारा हा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 24 चेंडूवरती 24 धाव्यांची गरज आहे आणि 6 धावा त्यात लॉस झालेल्या आहेत. फक्त 18 धाव्यांची गरज असेल आणि स्ट्राईकला असेल पुन्हा एकदा निखिल. राईट आर्मवर विकेट गोलंदाज. हा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू ह्या ठिकाणी, चांगला चेंडू ह्या ठिकाणी पुन्हा एकदा फेकला. धावसंख्येवरती अंकुश ठेवण्यापेक्षा ह्या ठिकाणी विकेटचं पतन या स्पर्धेचं समीकरण बदलू शकतो. या ठिकाणी आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून वरईच्या आलेल्या सर्व ग्रामस्थांचं ह्या ठिकाणी पुन्हा एकदा ग्रामपंचायत प्रेमी ली मानिवली यांच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत. हा सुरेख फटका या ठिकाणी लेक्साच्या दिशेने चेंडू खेळून काढतो. 1 धाव पूर्ण, 1च धाव वाजूनही 17 धाव्यांची गरज विजयासाठी. दुसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज ह्या ठिकाणी मात्र युवा गोलंदाज मी प्रामुख्याने उल्लेख केला या स्पर्धेच्या माध्यमातून. संदीप भाऊ, प्रत्येक संघाने युवा गोलंदाजाला स्थान दिलेले, मात्र झांजे ब्रदर्सचा निखिल हा एकमेव एक गोलंदाज असेल का त्यांनी संपूर्ण धुरा त्याच्या हातावर घेतली आणि ओमसाई सारख्या बलाढ्य संघाला अवघ्या 33 धावेवर थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जरूर आपण पाहतो यंगचा विचार केला. आत्ताच मनसे ट्रॉफीमध्ये कर्जत खालापूर्वी मॅच झाली होती यंगस्टार कर्जतचे, त्यांनी हा सामना जिंकला. बॅटची कडा, फलंदाज बाद, बिग कट होती आणि या ठिकाणी पाहतोय अजय सुरुवात पहिला झटका. आपण मनसे चषकामध्ये पाहिलं गेलं खालापूर 11 वर्सेस कर्जत 11 मॅच झाली आणि खालापूरमध्ये आपण पाहिलं बंटी सारखे खेळाडू होते, मयूर पाटील सारखे खेळाडू होते, सूरज सारखे खेळाडू होते, अनेक मोठे मोठे खेळाडू त्या ठिकाणी खेळत असताना त्यांच्या विरोधात कर्जतचे यंगस्टार आपण पाहिलं गेलं ऋतिक दलवी, त्यानंतर आपण पाहिलं होतं सुमित गोमारे, त्यानंतर हर्षल, शरद, नितीन विर्ले, वैभव, त्याच्यानंतर चिराग, नितू माली, आपण पाहिलं गेलं तर भावेश उमेश जामगरे होता, वावलोलीचा आपण पाहिलं गेलं तर कल्पेश डावखुराचा, अनेक यंगस्टार होते. या यंगस्टारने खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी केली आणि या यंगस्टारने तो सामना जिंकला. म्हणजे आत्तापर्यंत 0-4 आपण पाहिलं गेलं. आत्तापर्यंत 4 मॅच झालेत आणि कर्जत आज संघ पाहतो आत्तापर्यंत आपण पाहतोय अपराजित राहिलाय. इथं टॅप केलाय चांगला झेल, लाजवाब. फक्त मी कबड्डी खेळत नाही, कबड्डीमध्ये आपण चांगली पकड भी घेत नाही, तर मी क्रिकेटमध्ये चांगला झेलही घेतोय हे दाखवून दिलंय या ठिकाणी किशोरने. अफलातून कामगिरी, चांगले झेल त्या ठिकाणी पाहिला गेला. आज फुल तयारीशी आलेत ते. नक्कीच किशोर गवळीचं पाहिलं तर सकाळपासून जर्सीला डागही पडला नाही, परंतु बॅटिंगमध्ये चांगली सुरुवात केली, चांगला झेल पकडला. आणि कबड्डीच्या मैदानावरती क्रिकेटच्या मैदानावर खेळणं तितकं सोपी गोष्ट नसते, कारण कबड्डी हा सातत्याने नाईट स्पर्धा खेळली जाते आणि क्रिकेट डे नाईट किंवा डे ह्या डेच्या उन्हामध्ये, तलपत्या उन्हामध्ये सातत्याने खेळत असताना, चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी या ठिकाणी पाहायला मिळतो तो किशोर गवळी. जरूर सर, पाहिलं गेलं तर विकेट हॅट्रिकच्या कदारावरती आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये हॅट्रिक फक्त विकेटची असते, बाकी सलगचे चौकार, सलगचे षटकार असतात. तर विकेटची हॅट्रिक आपण पाहतो या ठिकाणी उंबरठ्यावरती आहे. सरळ रेषेत चेंडू निघून गेला, सोडला चेंडीला,
शेवटचा चेंडू डॉट टाकत असताना आपण पाहतो 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकात 12, या षटकात 7 आले. 19 धावा धावफलकावरती अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 18 चेंडू 17 धावा आता सांगितलं आपण. आणि खऱ्या अर्थात जितू दादा तुमचंही कौतुक करावं, कारण आत्ताच तुमच्याही स्वाधीनात आणि चांगली स्पर्धा रंगली गेली. जे आमंत्रित 8 संघ होते कबड्डीसाठी आणि त्यांच्यासाठी, आणि तुम्ही तो अजून SMS आहे, तुम्ही ज्यांनी आमंत्रित केलं होतं सर. आणि मी पहिल्या दिवशीच सांगितलं, कारण काही कारणास्तव, कारण मॅचेस एवढ्या होत्या, मला त्या स्पर्धेमध्ये खरंच येऊन बघायचं होतं, तुमच्यासाठी भेटायचं होतं, पण वेळ तेवढा नव्हता माझ्याकडे, कारण माझगावला टुर्नामेंट चालू होती. तर जरूर एखादा आता वेळ भेटेलच, जेव्हाही स्पर्धा असेल तर आवर्जून एखादी क्रिकेटसाठी सुट्टी काढून जितू दादा जरूर तुमच्या आग्रहाखातीर आम्ही तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करू. कारण सकाळी उठल्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर मनापासून रवी पाहिलं गेलं पहिला SMS आम्ही पाहतो. मी नेहमी जितू दादा गुड मॉर्निंग किंवा एक चांगला संदेश त्यांच्या माध्यमातून असतो. म्हणजे दिवसाची सुरुवात मी खऱ्या अर्थाने 2 व्यक्तींची नेहमीच करेल. एक आमचे राजेश मोडक दादा, जे मला नेहमीच आरोग्याविषयी मेसेज करत असतात. मॉर्निंगचा मेसेज असतो राजेश मोडक दादांचा. आणि त्यानंतर आपण पाहतो आहे आमचे जितू दादा गवळी यांचाही एक अजून एक मित्र आहे माझा दिलीप केसरकर, जो मुलून भांडुपला राहतो, त्याचाही त्या आरोग्याविषयी मेसेज मला नेहमीच टाकला जात आहे. आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद मानूया. जाऊया मैदानावरती. 18 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. दीपक आला का? गोलंदाजी क्रमवरती पुन्हा एकदा संदीप भाऊ येतोय, तो दीपक अतिशय वेगवान गोलंदाज या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून. स्ट्राईकला असेल मात्र निखिल, ज्याने लेफ्ट हँडर बॅटर आणि अप्रतिम गोलंदाजी एकतर्फी सामना वरई संघासाठी झांदे ब्रदर्ससाठी खेचून काढला. पहिला चेंडू हा ट्रॅक चेंडू डाव्या एसटीच्या खूपच बाहेर, पंचाचा इशारा, स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव मात्र ह्या ठिकाणी खर्च करतोय गोलंदाज ह्या ठिकाणी पुन्हा एकदा दीपक. धावा वाचवाव्या लागतील, या धावा आपण पाहतो थांबवाव्या लागतील, अतिरिक्त खर्च टाळावा लागेल, कारण 18 चेंडू आता विजयासाठी 16 धावांची गरज आहे. या धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील. इथून जिंकायचंय तर या धावा कुठेतरी कमी खर्चिक कराव्या लागेल. वालक्या हाताने खेळला सुरेख आपण पाहतोय, स्वतःला सावरनं सांगितलं क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे, चित्ते काही चपलाही नाही, या ठिकाणी धावल्यात आणि 2 धावा. आणि इथे पाहतोय खराब बॅकअप नाहीये. टोटल 6 धावा, दुसरी धाव कंप्लीट झाली होती, त्याच्यामुळे या धावा गिनल्या जातील 6. दुष्काळात 13वा महिना, पगार कमी आणि हा खर्च जास्त होऊन बसला. आता 10 चेंडू 10 धावा आपण पाहतो, 17 धावा, आणि बॅकअप होते ना ते क्रॉस होते थोडे. नक्कीच या ठिकाणी खाली क्षेत्र म्हणून पाहिलं निखिलने आणि 2 धावा रनअप करण्याचा प्रयत्न केला, मात्र विकेट आणि पॉइंट प्लेसमेंटची क्षेत्ररक्षणमध्ये चूक झाली आणि चेंडू गेला सीमारेषेपार 6 धावांसाठी. दीपक पुन्हा त्याच ठिकाणी हलक्या हाताने खेळला, 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. पुन्हा एकदा मिसफिल्ड, परंतु पुन्हा एकदा बॅकअपला आलेला आहे तो किशोर गवळी. सातत्याने आपल्या संघाचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतो सातत्याने, तो म्हणजे किशोर गवळी मैदानावरती पाहायला मिळतो. संदीप भाऊ तर जरूर अफलातून बॅकअप कव्हर, आणि खऱ्या अर्थाने बोलतात ना क्रिकेटमध्ये, एखादा रेडरला पकड सुटली त्याची तर एक डिफेंडर दुसरा असतो जो तो बॅकअप देत असतो आणि तो ती पकड घट्ट करत असतो. ती पकड घट्ट खऱ्या अर्थात क्रिकेटमध्ये चेंडूला बॅकअप दिला कव्हर करत असताना एक अफलातून आपण पाहतोय किशोरचा. कौतुक करावं तेवढं कमी असेल, आज तयारी करून आलाय. 7 धावा आपण पाहिलेल्या, 6 आणि 1 सिंगल, 1 वाईटची धाव पाहिली होती. इथे हलका त्याने ग्लान्स केलं, सिंगल डबलवरती आता भर दिलंय. एक चांगलं रोहित आणि निखिल तालमेल जमलंय, या दोघांमध्ये ते तालमेल जमलं. आता इथे दोघंही चांगले खेळतात. सिंगल डबल या ठिकाणी पाहिलं गेलं. धावसंख्या स्कोर कार्ड 28, 8 धावांची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर आपण क्रिकेट आणि कबड्डीमध्ये बराचसा फरक असतो, कारण काही सेकंदामध्ये काही मिनिटामध्ये गेम बदलतो. मात्र क्रिकेटमध्ये बाद झालेला खेळाडू हा दुसऱ्या इनिंगमध्ये खेळू शकतो, परंतु कबड्डीत बाद झालेला खेळाडू हा वारंवार बॅकअप करू शकतो. हा फुलटॉस चेंडू या ठिकाणी चांगला समाचार घेतो, मिडॉलच्या दिशेने कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातो
फील्ड त्या ठिकाणी केला जातो. एक धावसंख्या मात्र पुढे सरसावते. झांजे ब्रदर्स विजयाची माल खेचून आणण्याचा प्रयत्न केला जातो. धावसंख्या पोचली ती 1 धावेनी 29 या आकड्यावरती. 14 चेंडू 7 धावांची गरज आहे. असं नाही का 7 चेंडू 14 धावा. 14 चेंडू आहेत आणि 7 धावांची गरज आहे. डबलचा फिगर आपण पाहिलं गेलं, चेंडू जर पाहिलं गेलं तर अतिरिक्त आहेत. 7च्या डबल आपण पाहतो चेंडू आपण पाहिलं गेलं म्हणजे 14 चेंडू आहेत. हलक्या तरी ग्लान्स केलं, सूझबूझ, इथं घाई नाही बघा. अकलेचा बुद्धीचा वापर, टायमिंग प्रॉपर परफेक्ट केलं जातं. सिंगल आली, षटक या ठिकाणी समाप्त व्हायचं बाकी आहे. 1 चेंडू बाकी आहे, 1 आहे. 13 चेंडू आणि आपण पाहतोय 6 धावांची गरज आहे. 13 चेंडू 6 धावा अपेक्षा असेल मैदानातल्या पंच. नाही का इथे हा फटका जर आला तर मॅच लवकर उरकेल. टुकू खेळत बसले तर आपण पाहतोय अजूनही 12 चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. फायनलचा सराव या ठिकाणी वरई संघ करतो आणि मोठा फटका चेंडू जातोय वरईच्या दिशेने. 6 धावेसाठी बिनिंग षटकार. लाजवाब, झुकेगा नहीं साला, 3 ओव्हर में खत्म कर डाला. क्या बात है, लाजवाब. 3 षटकामध्ये आपण पाहतो सामना समाप्त केला. आणि जरूर मॅचचा युरो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट निखिल, ज्याने 2 षटक टाकले आणि 26 धावा पटकवल्या. अष्टपैलू खेळ त्यांनी दाखवला आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेचा आपण पाहतो दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहिला गेला ज्याला भेटला जातो तो निखिल ठरला. मॅचचा हिरो जाऊन पोहोचला फायनलला. संजय ब्रदर, नितीन दादा यांचं घरचं मैदान आणि घरच्या मैदानावरती पाहतो हा संघ आपण पाहिलं गेलं तेच खेळाडू खऱ्या अर्थाने पाहिलं कौतुक करावं लागेल. संजय ब्रदर्स आणि टीमचं चांगली कामगिरी. चला आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये बदल करूया. जॉईंट होतील आम्ही पाहतोय रवी घाटे आणि त्यांच्या सोबत आमचे मित्र जितू दादा अर्थात हनुमंत गवळी. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं अतिशय सुरेख समालोचक ज्यांनी सातत्याने या विभागाला क्रिकेटच्या माध्यमातून एका उंचीवर पोहोचवलेला आहे. आणि प्रत्येक गावामध्ये एक समालोचक असावा ही संकल्पना ज्यांनी ज्यांच्या आयुष्यात मांडली ते म्हणजे संदीपजी गायकवाड साहेब. ग्राउंडचा ताबा ह्या ठिकाणी घेतील आणि युवा समालोचक आपल्या समोर जोडले जाईल. या ठिकाणी रुपेश झांजे उपस्थित झालेले. ऑलिम्पिया टायगर्स आणि निकपोक वॉरियर्स यामध्ये ही लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. 5 सेमीफायनल या ठिकाणी संपन्न झाली आणि ते मॅन ऑफ द मॅच झाला.